नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14 पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे संपूर्ण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत अयोग्य जोडी ओळखा। मित्रांनो, खाली शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील जोड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 यामध्ये ई आणि ई ही जोडी चुकीची आहे। त्यामध्ये रामचंद्र मुजुमदार हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री नसून अमात्य होते, तर दत्ताजी वाकनीस हे अमात्य नसून मंत्री होते। तर सुरुवातीपासून आपण योग्य जोड्या पाहूया। त्यामध्ये मोरोत्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, हंबीरराव मोहिते सेनापती होते, अण्णाजी दत्तो सचिव होते, निराजीरावजी हे न्यायाधीश होते, रामचंद्र मुजुमदार हे मंत्री नसून अमात्य होते, तर दत्ताजी वाकनीस हे अमात्य नसून मंत्री होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या योजनेमुळे स्त्री सबलीकरणास मदत झाली? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील भाग्यश्री योजनेमुळे स्त्री सबलीकरणास मदत झाली। त्यानंतरचा प्रश्न आहे, रेल्वेच्या डब्यांची तृतीय श्रेणीची व्यवस्था कोणत्या अर्थमंत्र्याच्या काळात संपुष्टात आणली गेली? तर मित्रांनो, रेल्वेच्या डब्याची तृतीय श्रेणीची व्यवस्था मधु दंडवते या रेल्वे मंत्र्याच्या काळात संपुष्टात आणली गेली। त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची अंमलबजावणी कोण करतो? तर मित्रांनो, एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना नाही? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना नाही, तर खडकी जिल्हा पुणे, जवाहरनगर जिल्हा भंडारा, वाडी अंबाझरी जिल्हा नागपूर या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, माळठोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि रिकामी जागा जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, माळठोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आळेफाट्यावरून कल्याणला जाताना कोणता घाट लागतो? तर मित्रांनो, आळेफाट्यावरून कल्याणला जाताना माळशेज घाट लागतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, अबोर व आपातनी या जमाती कोणत्या राज्यात आढळून येतात? तर मित्रांनो, अबोर व आपातनी या जमाती अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आढळून येतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रचिन्हाखालील लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य रिकाम्या जागांमधून घेतलेले आहे? तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंगभंग आंदोलन असे म्हणतात, तर या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो, बंगालच्या फाळणीविरुद्ध जे वंगभंग आंदोलन झाले त्याचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कालानुक्रमे रचना करा। मित्रांनो, खाली काही वेगवेगळ्या काळातील घटना दिलेल्या आहेत, तर याची कालानुक्रमे रचना करायची आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ क ड ब बरोबर। यामध्ये सुरुवातीला येईल होमरूल चळवळ। होमरूल चळवळची सुरुवात 1915ला ॲनी बेझंट यांनी मद्रास येथील अड्यार या ठिकाणापासून याची सुरुवात केली होती। त्यानंतरची घटना आहे खिलाफत चळवळ। खिलाफत चळवळीची सुरुवात 1919ला महात्मा गांधीजीच्या अध्यक्षतेखाली झाली होती। त्यानंतरची घटना आहे सायमन कमिशन। सायमन कमिशनची सुरुवात 1927ला 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशनची नेमणूक करण्यात आली होती। त्यानंतरची घटना आहे गोलमेज परिषदा। सायमन कमिशनने त्यांच्या अहवालामध्ये ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशीवर आधारित 3 गोलमेज परिषदा लंडन या ठिकाणी भरविण्यात आल्या होत्या। अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आपण पाहिलेली आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत दररोज प्रसारित करण्यात येतील, त्यामुळे ज्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करावे।